हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल स्टडी विथ संदीप सर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे। अभ्यास तुमचा साथ आमच्या आपल्या मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या यूट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून घ्यायचं। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती या ज्या परीक्षेला मित्रांनो तुम्ही बसला आहात बघा, त्यातील आपण आजच्या सेशनमध्ये वर्ग व वर्गमूळ हे चॅप्टर आजच्या सेशन मध्ये अभ्यासणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ओके, आणि अशाच प्रकारे तुम्हाला A to Z स्वाध्याय कंप्लीट करून दिल्या जाईल, त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा। बघा तर मित्रांनो, पाहूया आपण आजचा पहिला प्रश्न। बघा 8.2 मधील बघा काय आहे, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे। त्याच्याकडे एकूण 4608 च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती? बघा म्हणजे काय सांगितलंय, हरबाकडे जेवढ्या घोंगड्या होत्या बरोबर, म्हणजे त्याच्याकडे जर 10 असतील तर त्याच्या दुप्पट किमतीची प्रत्येक घोंगडीची किंमत होती। तर त्याच्याकडे जर 10 असतील तर 10 च्या दुप्पट 20, प्रत्येक घोंगडीची किंमत 20 रुपये होती, असं मानून घ्यायचं बरोबर आहे। त्याच्याकडे एकूण जर 4608 रुपये असतील, बघा किती रुपये, 4608 च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती? बघा मग पहिले काय सांगितलंय, त्याच्या दुप्पट किंमत काय आहे, दुप्पट। मग आपण काय करूया, पहिले किमतीला करून घेऊया निमपट, म्हणजे 4608 याला पहिले दोनाने काय करायचंय, भागून घ्यायचं। बघा दोनाने भागून घेऊ, बघा काय मिळणार, बे दुने 4, बे त्रिक 6, हा 0 आणि बे चौक 8। ओके, मग आता हे नंबर मिळाला, दुप्पट केलं होतं म्हणून आपण त्याला निम्मे केलं, 2304 मिळाला। आता हा ज्या संख्येचा वर्ग तेवढ्या त्याच्याकडे घोंगड्या आहेत। मग आता हा कोणाचा वर्ग, तर ते इथून काढायचं मित्रांनो। बघा ओके, मग आता बघा इथे सरळ सरळ 50 च्या जवळ असणाऱ्या संख्यांचं मी सांगितलं होतं तुम्हाला। पहिली संख्या बघा 52 चा वर्ग कसा काढणार, 50 पेक्षा किती जास्त, 2 जास्त, 2 चा वर्ग करा 0 4। ओके, आणि 2 जास्त म्हणून 25 मध्ये 2 मिळवून द्या, मग हा झाला बघा 27 0 4, म्हणजे हा नाही। मग 48 चा बघूया, 50 पेक्षा किती कमी, 2 कमी, 2 चा वर्ग 0 4 आणि 2 कमी म्हणून 25 मधनं 2 मायनस करा, म्हणजे 23 0 4 कोणाचा वर्ग आहे, बी चा वर्ग, म्हणजे 48 चा वर्ग। म्हणून त्याजवळ किती घोंगड्या होत्या मित्रांनो, 48 घोंगड्या होत्या, कारण हा वर्ग कोणाचा आहे, 48 चा। ओके, क्लिअर आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे बघा तुम्ही पहिला प्रश्न सोडवू शकता। ओके ना, चला बघा पाहूया पुढचा प्रश्न। बघा जर 81 बरोबर 27 x चा वर्ग तर x बरोबर किती असेल? बघा विद्यार्थ्यांनो, तर याला कसं सोडवायचं, बघा पहिले तर मित्रांनो 81 आणि 27 हे मित्रांनो जवळपास 3 च्या रिलेशन मध्ये येतात बरोबर। म्हणजे 81 काय येणार, तर 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर 81 येतो। बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे हा काय आहे, तर 3 चा चौथा घात बरोबर। आणि हा 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे हा काय आहे, तर हा 3 चा घन आणि त्याचा परत x वा घात। म्हणजेच मित्रांनो तुम्ही याला लिहू शकतात बघा कसे, 3 चा चौथा घात बरोबर घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार, म्हणजे इथे 3 चा 3x वा घात बरोबर ना, बरोबर विद्यार्थ्यांनो। मग आता हा 3 पाया दोघा ठिकाणी झाले सारखे, तो कॅन्सल, राहिलं काय 4 बरोबर 3x। आता हा जर याला गुणत असेल इकडे पाठवा, काय करणार, भागेल, म्हणजे x बरोबर मिळणार 4/3, 4/3 मिळून जाईल। x ची किंमत किती, 4/3, म्हणजे आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे 4/3। क्लिअर काय मित्रांनो, सर्वांना क्लिअर आहे? ओके ओके, व्हेरी गुड। चला बघा पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, तर आता या ठिकाणी बघा 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती? ओके, म्हणजे काय, तर वर्गमुळात ठेवायचं याला 110.25 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, बघा याला सॉल्व करायचंय, काय आन्सर येणार।
तर मित्रांनो बघा हे सोपं आहे बघा. काय करायचं, 100च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा वर्ग. बघा कसं करायचा, एक एक संख्या घेऊ, 10 0 5. ओके, तुम्ही त्या संख्येने त्या संख्येला गुणून देखील करू शकतात, पण 100च्या जवळ असणाऱ्या संख्येचा वर्ग सांगतो बघा तुम्हाला. काय करायचं आहे, 100 पेक्षा किती जास्त 5 बघा. आता हा 10 5 याचा जर वर्ग केला बघा, 100 पेक्षा 5 जास्त, त्याचा वर्ग करून घ्या 25. आणि जेवढे जास्त आहे तेवढे त्याच संख्येत मिळवायचे. 105 मध्ये पुन्हा 5 मिळवा, 110 म्हणजे हा 110. ओके, आता जर पॉइंट इथे एका संख्येला असेल तर त्याच्या वर्गामध्ये 2 संख्येने असणार. हीच संख्या आहे का बघा, 110.5 म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो, तर हा वर्ग आहे बघा मित्रांनो कोणाचा, तर 1 0 म्हणजेच 10.5चा. म्हणजे आन्सर असेल बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके, 110.25 चे वर्गमूळ काय असेल, 10.5 असणार आहे. क्लिअर. ओके, पुढचा प्रश्न बघा. 448 गुणिला 144 बरोबर जर 6 किती 69,696, तर या प्रकारे बरोबर किती असेल बघा मित्रांनो. जर आपण 484 गुणिला 144 बरोबर जर याचा आन्सर 69696 हे येत असेल, तर मित्रांनो बघा जर मी याला हा गुंताना इकडे जर पाठवला तर भागेल. म्हणजे 484 बरोबर 69696 छेद 144 केला, म्हणजे यांचा भागाकार हे आन्सर येणार बरोबर. म्हणजे मित्रांनो बघा यांचा भागाकार काय येऊ शकतो, यांचा भागाकार काय येऊ शकतो मित्रांनो, तर सरळ सरळ हे वर्गमुळात किती 69696 पॉइंट इथे छेदस्थानी 14.4. तर बघा या ठिकाणी काय येऊ शकतो मित्रांनो, मग सरळ सरळ पॉइंट आहेत बघा. आता इथे हा जर याला इथे पॉइंट नंतर किती संख्या आहेत मित्रांनो, पॉइंट नंतर आहेत बघा 3 संख्या. म्हणजे आपण इथेही पॉइंट नंतर 1 आणि 2 जर करून दिले तर बघा मित्रांनो यात संख्या काय राहते, 69 हा 6 आणि हा 6 छेद 14400. ओके, हा पॉइंट काढून टाकला. तर मित्रांनो याने जर यांना भागलं तर हे सर्व हे कॅन्सल, हे कॅन्सल, म्हणजे इथे काय मिळतं मित्रांनो 484 छेदस्थानी किती पाहिजे बघा. या ठिकाणचा पॉइंट गडबड झालाय का मित्रांनो आपला टायपिंग मध्ये. ओके बरोबर आहे, काही अडचण नाहीये. ओके क्लिअर. तर मग बघा आणि छेदस्थानी मग हा 1 येऊन जाईल ना, हा 100 येणार बरोबर. मग आता मित्रांनो याला जर सोडवलं 4.84 असं आन्सर येणार बरोबर ना. काय होणार, 2 0 कॅन्सल, पॉइंट 1 घर पुढे येतो, कारण इथे माहिती की आपल्याला याचा आन्सर हे येतं. म्हणून मित्रांनो मी ही संख्या आणि ही संख्या यांचं आन्सर हे काढलं, छेदस्थानी हा 2 0 म्हणजे 100 आला. मग याला सोडवलं हे मिळालं. आता हे याचं वर्गमूळ काढायचे, हे याचं वर्गमूळ काढायचं, हे वर्गमूळ राहिलं ना. मग आता 484 हा कोणाचा वर्ग आहे, तर मित्रांनो हा आहे 22चा वर्ग. ओके, पॉइंट नंतर 2 म्हणजे इथे पॉइंट नंतर 1, म्हणजे तुमचा आन्सर किती पाहिजे, तर 2.2 पाहिजे. ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा. क्लिअर काय, ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके ना, क्लिअर आहे, कळतंय मित्रांनो. बस फक्त याला अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं. चला बघा पुढचा प्रश्न. 5 गुणिला 5 या संख्येचा वर्ग वजा 5 गुणिला 4 या संख्येचा वर्ग बरोबर m चा वर्ग, तर m बरोबर किती बघा मित्रांनो. याला जर सोडवलं 5 गुणिला 5 करू, 5 5 25 याचा वर्ग झाला. ओके, इकडे वजा इथे 4 5 20, हा 4 5 20 याचा वर्ग बरोबर असेल m च्या वर्गा समान बरोबर. 25 चा जर वर्ग केला मित्रांनो 625 मिळतो, वर्ग पाठ करून ठेवायचे बरोबर. इकडे वजा 20चा वर्ग केला तर मिळतो 400 बरोबर, इकडे m चा वर्ग. यांची वजाबाकी करा, 625 मधनं 400 जर गेले तर 225, म्हणजेच हा m चा वर्ग आहे. m चा वर्ग जर 225 म्हणजे हा कोणाचा वर्ग, हा 15चा वर्ग आहे. म्हणजे याचं वर्गमूळ केलं 15 तर याचे वर्गमूळ करा, म्हणजेच m बरोबर मिळून जाईल मित्रांनो 15. आता इथे तर वेगळं आहे, मग यांच्यात ऑप्शन शोधायचं. हा मिळणार बघा 5 1 5, हा 5 2 10, हा 5 3 15 आणि हा 6 5 30,
म्हणजे तुमचं आन्सर काय असणार मित्रांनो, 5 गुणिला 3 हे असणार तुमचे आन्सर. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो, क्लिअर. ओके. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपला स्वाध्याय जो आहे 8.2 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर पुन्हा भेटूया बघा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन स्वाध्यायासोबत. तर आजचे हे सेशन या ठिकाणी थांबवूया. ओके. जर तुम्ही अजूनही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्यायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके फ्रेंड्स, चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.